तुमची आणि एकनाथ शिंदेची भेट झाली आणि राज्यसभेवर तुमचं नाव फायनल झालं असं ज्यावेळेस समोर आलं, त्यानंतर रोहित टिळक हे दिसले नाही. शरद पवारांसाठी त्यांनी माघार घेतली का आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तुमचा प्रवेश होणार आहे? शिंदे साहेबांशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा ते थोडं खूप अचानकच झालं आणि एक सामाजिक कार्य जे आजपर्यंत करत राहिलो आम्ही किंवा विद्यापीठाच्या मार्फत असेल, केसरीच्या मार्फत असेल, अनेक संस्था आहेत त्यामार्फत असेल, तो विचार डोळ्यासमोर ठेवून ते एक ठरवलं गेलं होतं की मला उमेदवारी त्याची द्यायची आणि ते निश्चितच झालं होतं. महाविकास आघाडी काय निर्णय घेईल हे 4-5 दिवस काय ठरत नव्हतं की ते थांबणार आहेत नाही थांबणार आहेत. पण जेव्हा पवारसाहेबांचं नाव पुढे आलं तेव्हा तो निर्णय झाला की आपण अर्जसुद्धा भरणं योग्य राहणार नाही. कारण पवारसाहेबांचं महाराष्ट्राचं योगदान, देशाकरता योगदान आणि सगळंच बघितलं आणि व्यक्तिगत संबंधसुद्धा पवारसाहेबांशी अनेक वेळेला आलेत. माझ्या वडिलांचे आलेत. खानिवाले सरांकडे जेव्हा जुडोचे सगळे असायचे तेव्हा पवारसाहेब तेव्हा असायचे आणि टिळक कुटुंबियांशी सुद्धा त्यांचा म्हणजे जवळचा संबंध होता आणि अशा वेळेला फॉर्म भरणं हे अजिबातच योग्य वाटलं नाही. त्यामुळे शिंदेसाहेबांचाही तो निर्णय होता की आपण बिनविरोधच ती करायला पाहिजे निवडणूक आणि म्हणून तो अर्ज दाखल काही केला नाही तेव्हा त्या ह्याच्यात. पण टिळक कुटुंब आणि काँग्रेसचं एक समीकरण होतं. असं काय घडलं की तुम्हाला काँग्रेसमधून बाहेर पडावं वाटतंय आणि दुसरा पक्षाचा काही पर्याय उपलब्ध ठेवावा वाटतो? आजपर्यंत काँग्रेसचं काम प्रामाणिकपणे मी करत आलो आणि तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की आजोबांपासून काँग्रेसचा हा विचार कायम घरी राहिला. पण जेव्हा मधल्या काळात टिळक पुरस्कार जो आपण 83 सालापासून देतो, ज्यांनी ज्यांनी देशाकरता काम केलं आणि ज्यांचं मोठं योगदान राहिलं आहे देशाच्या उन्नतीकरता आणि जगात ज्यांनी नावलौकिकी मिळवली, अशा लोकांचा सन्मान 1 ऑगस्टला दरवेळी लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त टिळक स्मारक ट्रस्ट करतो. 3 वर्ष आधी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना हा पुरस्कार संस्थेच्या मार्फत दिला गेला होता आणि तेव्हापासून एक लक्षात आलं की खूप निगेटिव्हिटी पक्षामध्ये ही बघायला मिळाली. आता काही लोकांना मी भेटलो सुद्धा, काहींना ते पटलंय सुद्धा, पण मी काय नावं घेत नाही, माझा तो स्वभाव नाही कोण काय बोललं हे सांगायचं घरी. पण तोच विचार की पंतप्रधानांना पुरस्कार दिला, तो काय माझा वैयक्तिक पुरस्कार नाही आहे, तो एक तर ट्रस्टनी दिलेला पुरस्कार आहे आणि राजकीय व्यक्तीच म्हणायचे झाले तर काँग्रेसच्याही लोकांना तो दिला गेला होता. त्यामुळे तो एक ब्रॉडर विजनचा ती एक संस्था आहे. तोच विचार करून 3 वर्ष सतत त्या तक्रारी करत बसणं पक्षाकडे, हायकमांडकडे की याने तो पुरस्कार दिला. ते शेवटी मला सुद्धा काय पर्याय राहिला नाही. काम करायची इच्छा आहे की तेच उत्तर मी किती वेळा देऊ. म्हणजे अशा नॅरो माइंडसेटने जर का पार्टी कायम काम करणार असेल तर याला काय अर्थ नाही राहिला. कारण एक पैलू हा प्रत्येकाच्या जीवनातला घेतला जातो. जो लोकमान्यांचा विचार, जसा कल्चरल रूट जे प्राईम मिनिस्टरने आपलं डेव्हलपमेंट करता जे जपले आणि त्या माध्यमातून जे डेव्हलपमेंट केली, स्किल बेस्ड एज्युकेशन जे प्रमोट केलं, जे लोकमान्यांनी तेव्हा सांगितलं होतं, उद्योगधंदे वाढण्याकरता लागणारं शिक्षण घ्या, म्हणजे अशा एक विचारांना घेऊन तो पुरस्कार तेव्हा पंतप्रधानांना द्यायचा ठरला, त्यांची एक धोरण ठरवून. तर तो विचार हा करतच नाही पार्टी. मग शेवटी मला सुद्धा काम मी थांबवून टाकलं 2 वर्ष आधी की आता नकोच, जर का तेच असेल तर मी सुद्धा काम थांबवून टाकतो. आणि मग शिंदेसाहेबांनी हे विचारल्यावर एकदम माझ्यासारख्या तरुणाला त्यांनी राज्यसभेची उमेदवारी द्यायचा जेव्हा एकदम विचार झाला तेव्हा एक तर त्यांना धन्यवाद देतो आम्ही सगळ्याच कुटुंबियांच्या वतीने की एक तरुणाला एकदम संधी द्यायचा त्यांनी विचार केला. आणि त्यांच्या मी पक्षात नाही आहे तरीसुद्धा त्यांनी एक सोशल वर्क आणि हे बघून त्यांनी ती उमेदवारी द्यायचं ठरवलं. आणि मग तेव्हा निर्णय घेतला की ठीक आहे, आता एवढी मोठी संधी एकदम साहेबी देत आहेत, आता ते होईल नाही होईल हा पुढला भाग असतो, राजकारणात या गोष्टी होत असतात. पण मला तोच तरी स्वभाव नाही की एकदा तिकडे घ्यायचं आणि मग आता नाही झालं मग परत दुसरीकडे कुठेतरी उडी मारायची, हे मला काही जमत नाही. आता मी कुठली जबाबदारी त्यांनी दिली किंवा आता पुढे काय काम करायची संधी मिळेल तिथे मी काम करत राहीन. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा तुम्ही दिलेला आहे का आणि शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश होणार आहे? मी राजीनामा तर अजून दिला नाही, पण तुम्ही दिन पाठवून काँग्रेसचा. पण जाहीर असं मी म्हणलो तसं एक सोशल वर्क बघून तो माझा तिकडे विचार केला गेला शिंदेसाहेबांच्या माध्यमातून. आणि एक सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा नेता हा त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतो आपल्याला, एक शक्ती देणारा नेता बघायला मिळतो. आणि ते नेत्या उपमुख्यमंत्र्यांना भेटतोय असं वाटतही नाही भेटलं. त्यामुळे एक त्यांच्याबरोबर काम करायला आवडेल ही आमचीसुद्धा सगळी एक मानसिकता झाली. त्यामुळे तसा जाहीर प्रवेश का काय मला माहीत नाही, पण आता कशा प्रकारे काम आता चालू होईल किंवा काय हे आता पुढे जसं होईल मी तुम्हाला कळवेन. रोहित टिळकांना कधीपासून शिवसैनिक म्हणायचं?
आता मी म्हणलो तसं की काय जबाबदारी किंवा कशाने मिळते त्याप्रमाणे मी स्वतःहूनच कळवेन.